पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। छत्रपती राजाराम कारखान्याची आज 41वी सर्वसाधारण सभा। राजाराम सहकारी साखर कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता। उधळपट्टीमुळे कारखाना कर्जाच्या खाईत जात असल्याचा सतेज पाटलांचा आरोप। कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सभा सुरू होताच सत्ताधारी गटाचे सभासद आणि विरोधी गटाच्या सभासदांची जोरदार घोषणाबाजी। मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव केला जात असल्याचा विरोधी गटाचा आरोप। शेतकऱ्यांना हवी तशी मदत मिळाली नाही। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या। संजय राऊतांची मागणी। पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का? राऊतांचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी फसवी, ती फक्त कागदोपत्री होती। महाराष्ट्रासोबत तुम्ही बंड केल्यामुळे जनतेने तुम्हाला घरी बसवलं। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मात्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नागपुरात नुकसानीची पाहणी। कळमेश्वरमध्ये संत्रा बागांचं नुकसान झालंय। येत्या 4 ते 5 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पंचनामे होतील। योग्य पद्धतीने शेतकऱ्यांचं समाधान होईल असा निर्णय घेणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। सोलापुरात शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारलं। आम्ही लोकांना बाहेर काढलं, तुम्ही नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारलं। राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा, नुसते किट नको, 3000 लोकांची व्यवस्था करा। जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांना फटकारलं। जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतर शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांचं स्पष्टीकरण। पूरग्रस्त गावात प्रशासनाचं जेवण पोहोचत नसल्याचं प्रशासनाला सांगितलं तर तो माझा गुन्हा आहे का? बेकायदेशीर कामासाठी कॉल केलेला नव्हता। ज्योती वाघमारे आक्रमक। नाशिकच्या चांदवड भागात शिवसेना सचिन भाऊ चौधरी शेतकऱ्याच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला। भरीव मदत देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार असल्याची माहिती। इम्तियाज जलील यांच्याकडून पूरग्रस्तांना साहित्याचं वाटप। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरच्या तिरे गावात पाणी शिरलं। तिरे गावातील नागरिकांचं स्थलांतर। पंढरपुरातील पूरग्रस्तांना दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या शेतातला मका वाटला। मागील काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची देखील गंभीर समस्या निर्माण झाली। छत्रपती संभाजीनगरमधील रामगिरी महाराजांच्या सरला बेटाला पुराच्या पाण्याचा वेढा। रामगिरी महाराजांच्या सरला बेटाचा संपर्कही तुटला। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे सरला बेटाचा तुटला संपर्क। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।